ते मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आलं आणि हळदीचं लोणचं. त्याच्यासाठी मी इथे हळद आणि आलं घेतलेलं आहे. हळद ही खिसून घेतलेली आहे, व्यवस्थित स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून त्याच्यानंतर ती खिसणीने खिसून घेतलेली आहे. आणि आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, जसे आपल्याला आवडतील त्या पद्धतीने. हे दोन्ही 200-200 ग्रॅम आहे. इथे मी 3 चम्मच राई घेतलेली आहे, 1 चम्मच बडीशोप आणि राईची डाळ घेतलेली आहे 3 चम्मच, 3 चमचे. मीठ घेतलेले आहे, चवीप्रमाणे टाकणार आहोत. 3 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हिंग टाकणार आहे. अगदी चवीप्रमाणे. तेल गरमच आहे, त्याच्यामध्ये हिंग टाकून झालेलं आहे. इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. पॅन आपला गरमच आहे, त्याच्यामध्येच मी राई, बडीशोप आणि ही जी डाळ आहे ती सुद्धा त्याच्यात टाकून आपण छान गरम करून मिक्सरला पावडर करून घेणार आहोत. मिक्सरला लावून आपला मसाला छान गरम झाले. आता मी गॅस बंद करते आणि मिक्सरला. आता याच्यामध्ये मी हे लिंबाचं रस दोन्ही ह्याच्यात मिक्स करते. सर्व आपण एकत्र मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. त्यातच मी 2 मोठे चमच रेडीमेड लोणचं मसाला घेतलेला आहे, तो मिक्स करते. कारण की मी जेव्हा हा मसाला तयार केला आहे आता लोणच्यासाठी, तर त्याच्यामध्ये मी मेथी दाणे घेतलेले नाही आहेत. तुम्ही असा मसाला तयार न करता डायरेक्ट तयार लोणचा मसाला वापरला तरी चालेल. आता मी हे तेलामध्ये थोडंसं मिक्स करते. आणि हे ह्या लोणच्यामध्ये मिक्स करून टाकते. हे व्यवस्थित मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवायचं, काचेच्या बरणीमध्ये. आणि 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवलं तर चांगलं टिकून राहण्यासाठी तयार असतं लोणचं. आता हे आपण खाण्यासाठी सुद्धा तयार आहे. 2-3 तासानंतर खायला घेऊ शकता. शिवाय हे लोणचं वर्षभर चांगलं टिकतं. आता हे आपण तयार केलेला मसाला पण त्याच्यामध्ये टाकतो. हे छान असं मिक्स करून घेते. हे आपण आलं आणि हळदीचं लोणचं तयार आहे. इथे मी मिरची वापरलेली आहे, तिथे तुम्ही लाल मिरची पावडर वापरलीत तरी चालेल. हे बरणीत भरल्यानंतर या लोणच्याच्या वरती एवढं अर्धा बोट एवढा तेल वरच्या साईडला असायला पाहिजे, एवढं ते खाली डुबलं पाहिजे, तर ते लोणचं चांगलं टिकतो. हे आता आपलं तयार झालेलं आहे. आपलं आलं आणि हळदीचं लोणचं तयार आहे.